एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यावरती हल्ला, पोलिसांचा लाठीचार्ज, राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू. तर मंत्री अतुल सावे आणि संजय शिरसाट यांचे हल्लेखोरांना संरक्षण असल्याचा जलील यांचा आरोप. तर मंत्री संजय शिरसाटांचा पैसे घेऊन तिकिटे वाटल्याचा प्रतिआरोप. आज दिवसभरात घडलेली एक मोठी बातमी समोर येत आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावरती हल्ला करण्यात आला असून छत्रपती संभाजीनगरमधील जिन्सी भागामध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावरती हल्ला करण्यात आलाय. जलील यांच्या वाहनावरती हल्ला केल्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावरती हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावरती हल्ला करण्यात आला. जलील यांच्या वाहनावरती हल्ला केल्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलंय. समोर आलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांचा प्रचार सुरू असतानाच ही घटना घडली आहे. त्यांच्या वाहनांवरती शस्त्रानं वार करण्याचा प्रयत्न झालाय. नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलणं अशा लोकांना संधी देण्यात आली असा आरोप करत नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावरती हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान एमआयएमच्या नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावरती हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं, नव्यांना संधी देण्यात आली, तसेच स्थानिक लोकांना देखील डावलण्यात आला असा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय. त्यानंतर जलील यांच्या वाहनावरती हल्ला करण्यात आला. यामुळे घटनास्थळी चांगलाच गोंधळ उडाला होता. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. नाराज कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यामुळे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना त्या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं. या हल्ल्यामुळे महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी एमआयएम मधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आली आहे. दरम्यान जलील यांच्या वाहनावरील हल्ल्यापूर्वी त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांच्या वाहनावरती हल्ला झालाय. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची सभा होणार आहे. या सभेपूर्वीचा हल्ला झालाय. या हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी जलील यांना सुरक्षा रक्षकांनी घेराव घातला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जलील यांच्या वाहनावरती हल्ला केला. दरम्यान या घटनेमुळे आता वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना माहीत आहे की आपण जोपर्यंत एमआयएमला रोखणार नाही तोपर्यंत त्यांनी जे लोकांनी निर्णय घेतलेला आहे की एमआयएम पक्षाला आपल्याला निवडून द्यायचे आहे, म्हणून कुठेतरी किरायचे टट्टू जे असते ना, ज्यांना विधानसभेच्या वेळी किंवा लोकसभेच्या वेळी पैसे देऊन हेच लोक आहे, हेच गँग आहे. तुम्ही शहरामध्ये विचार करा, तेच ते लोक जे विधानसभेच्या वेळी ऍक्टिव्ह होतात, लोकसभेच्या वेळी ऍक्टिव्ह होतात. त्यांच्या गाड्यामध्ये पेट्रोल कोण टाकतात? तर अतुल सावे टाकतात, संजय शिरसाट टाकतात. आता पुन्हा तेच गँग जे आहे ते कॉर्पोरेशन इलेक्शनमध्ये पण उतरलेली आहे. त्यांना पेट्रोल मिळालेलं आहे. त्यांच्या गाडी आता धावायला सुरुवात झालेली आहे. त्यांना असं वाटलं की हे आमचा एरिया आहे आणि तिथे प्रभाग जे आहे तिथे त्यांचा परिवार इलेक्शन लढत आहे. ते स्वतः कलीम खुरेशी नावाचा जे गुंड आहे, त्याचा भाऊ, त्याची बायको, त्यांचे हे सगळं परिवार तिथे लढत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचा एरिया आहे, आमच्या एरियामध्ये येऊ नये करके. म्हणून हे सगळं जे हल्ले जे आहे ना, एक भीतीचं वातावरण निर्माण करायचं की आम्ही तिथे येऊन प्रचार करायचा नाही, पदयात्रा करायचं नाही. म्हणून अचानक जेव्हा पोलीस उपस्थित होती, 25-30 गुंड आले. त्यांच्या हातात काही हत्यारं होते, फायटर्स होते त्यांच्या हातात, आणि अचानक त्यांनी ते हल्ला चढवला. गाडीवरही हल्ला झाला. तुम्हाला ते झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आम्ही आता आमची पदयात्रा आता थांबवणार आहे. मी कुठलेही थांबवलं नाही. मी पूर्ण पदयात्रा जे एंड पर्यंत होती तिथपर्यंत गेलो. मी ते पदयात्रा पूर्ण केली आणि त्याच्यानंतर आमची दुसरी पदयात्रा होती. त्या एरियामध्ये सुद्धा मी जाऊन पदयात्रा सुरू केली. पदयात्रा एंड होईपर्यंत मी तिथे होतो आणि मी पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं, हे गुंडगिरी असा वातावरणामध्ये इलेक्शन लढायचं असेल आणि तुम्ही या गुंडांवर कारवाई करणार नसेल तर तुम्ही सांगून द्या आम्हाला, आमची तशीही तयारी आहे. हे गुंड लोक कशा प्रकारे गाडीवर हल्ला चढवत होते आणि त्यांचा प्राईम टार्गेट कोण होता? तर मी होतो. माझ्यासोबत जे लोक होते त्यांना काही मार लागलेला आहे. आम्ही त्यांना मेडिकलमध्ये पाठवलेला आहे.
आता पोलिसांची वाट बघत आहे. पोलिसांनी मला आश्वासन दिलेलं आहे, आम्ही कडक कारवाई करणार आहे. जे हल्ले काय कारवाई असणार आहे कडक ते आम्हाला बघायचं आहे. त्या हल्ल्यात आपला अंतर्गत काही नाराजगत करण्यात आला आहे किंवा थोडं मागे वळा. नाही काय हे की हे जे गुंड आहे, मी ज्याचं नाव घेत आहे कलीम कुरेशी, त्याचे धंदे काय आहे? त्याचे धंदे गुटखेचा कारोबार करणारा, बायोडिझेलचा 2 नंबरचा धंदा करणारा, आणि जे शाळकरी मुलांना राशन मिळतं खिचडीचं, ते राशन ते उचलून गुजरातला अहमदाबादला पाठवतो. आणि इथे एक वालूजमध्ये एक फॅक्टरी आहे, कोणी अगरवाल नावाचा हे इंडस्ट्रियलिस्ट आहे मुंबईचा, त्यांच्या सोबत हे फॅक्टरी चालवतात ते. म्हणजे गोरगरीब मुलांचा राशन घेऊन त्याच्यामध्ये पैसा खूप आहे, तर त्यांनी सगळ्यांना विकत घेतलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पक्षाची तिकीट विकले, हे जे हल्ला करणारे सगळे एमआयएमचेच तुम्ही कोण मला माझ्या पक्षातले आहे का तुम्ही? पक्षात होता कधी? नाही, कधी नाही होता. मी असं घाणेरड्या लोकांना माझ्या पक्षात कधी घेतलं नाही आणि घेणारी नाही. आणि मी विकला असेल तर तुम्ही कोण? माझ्या पार्टीचा अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी विचारणार आहे. एक सलीम पटेल नावाचा तुमचा माजी नगरसेवक होता, त्यांनी हे माझ्या पक्षात कधी नाही होते. कोणी सांगितलं आपल्याला? त्यांनीच दावा केला होता की मी एमआयएमचा नाही. कार्यकर्ता होतो, नेता होतो. नाही, ते आमच्या पक्षात कधी नाही होतं. मग ही नाराजांची हे जे आहे ना, हे सगळ्यांना हे माहीत पडलेलं आहे की 16 तारखेला सगळ्यात मोठा जल्लोष जे आहे ते एमआयएम पक्षामध्ये होणार आहे. कुठेतरी दादागिरी करून आपण त्यांच्यामध्ये भीती निर्माण करून, आम्ही कसल्याही प्रकारचे घाबरणारे लोक नाही आहेत. पोलिसांनी कारवाई केली नाही तर बघू. तुमच्या पक्षांचे सर्वे येतात आणि त्यानंतर असा हल्ला करणं म्हणजे कुठेतरी साहेब, आमची सगळी तयारी आहे. मी काय म्हटलेलं आहे की पहिल्यांदा हे होत आहे का? हेच लोक विधानसभेमध्ये बघा ना कुणाच्या सोबत होते, कशा प्रकारे हे वोट कापण्याचं काम करत होते, पैसे त्यांना कुठून मिळत होते. त्यांचा कॉल डेटा रेकॉर्ड काढा तुम्हाला कळेल की कशा प्रकारे ते कुणाच्या संपर्कात होते भारतीय जनता पार्टीचे. एमआयएमचे अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर मंत्री अतुल सावे आणि संजय शिरसाट यांचे हल्लेखोरांना संरक्षण असल्याचा आरोप जलील यांनी केलाय. तर यावरती मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देताना जलील यांच्यावरती तिखट आरोप केले आहेत. सर, आज इम्तियाज जलील यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि काही त्यांच्याच पक्षातील नाराजांनी हल्ला केल्याचं समजते. मात्र त्यांनी आरोप केला की हल्लेखोरांना अतुल सावे आणि संजय शिरसाट यांचं जे आहे संरक्षण आहे. इम्तियाज जलील हा 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे. ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहिर असलेला हा इम्तियाज जलील आहे. जे कार्यकर्त्यांनी हल्ला केला ना, त्यांनी यासाठी केलंय की याच्यासाठी जीवाला जीव देणारे ते कार्यकर्ते होते, परंतु पैसे घेऊन तिकीट विकले, त्या कार्यकर्त्याला देशी धडू लावलं आणि त्याचा संताप ते व्यक्त करतायत. म्हणून जशी करणी वैसी भरणी हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळालेलं आहे. जो शेर आहे रे शेर आहे म्हणायचा ना, त्या शेर रायाला आता पळावं लागतंय. आणि जनता मेरे साथ है असं म्हणणारा किंवा आवाज असं वाढून बोलणारा आज शेपूट घालून पळताना हे सगळं महाराष्ट्रातील जनता पाहते. म्हणून तू केलेले पाप हे तुला भोगावं लागणार आहे. आम्हाला तुझ्या मागे पोलीस संरक्षणामध्ये काही गुंड पाठवण्याची गरज नाही आहे. ही तुझी केलेली पापाची फळं आहेत. सर, तुमचं डायरेक्टली त्यांनी नाव घेतलेलं आहे. कुणाचं नाव घेणार आहे तो? त्या ज्या मारहाण करणारे आहेत ना, त्यांना पोलिसांनी पकडलं पाहिजे आणि त्याच्याकडून विचारलं पाहिजे, तू का दगड मारतोयस, तू का त्याच्या मागं धावतोयस, का लाटे घेऊन फिरायला लागलास. तो सांगेल ना काय झालंय ते. परंतु त्याला इम्तियाजला ही जी मस्ती आहे ना की माझं कोणी काही वाकडं करणार नाही, ओएसी मेरे साथ है, आणि आता तो संध्याकाळी भडक भाषण करेल आणि जसं सगळं मुस्लिम समाज त्याच्याबरोबर आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न करेल ना, त्याला त्या कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रत्युत्तर आहे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.